नमस्कार मंडळी, हॅपीनेस ऑन हिमालयन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आठवडाभर वीकेंडची वाट पाहत होतो. फायनली तो दिवस आलाच आणि आम्ही निघालो होतो मान्सून राईडसाठी. मान्सून राईड म्हणजे जोरदार पाऊस, वाहणाऱ्या नद्या, धोधो कोसळणारे धबधबे, हिरवेगार डोंगर, धुक्यात लपलेल्या दऱ्या आणि गरमागरम चहा. वाटेत कॅम्पॉन कॉलमधून टेंट पिक केला आणि आम्ही देहू मार्गे खांडी एक्सप्लोर करायला निघालो. तुम्हीही कॅम्पिंग प्लॅन करत असाल तर कॅम्पॉन कॉल या इंस्टाग्राम पेजला अवश्य भेट द्या. डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेतच. कॅम्पॉन कॉलमध्ये दर्जेदार टेंट्स वाजवी दरात आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत भेंडेवाडी वॉटरफॉल, खांडी पॉइंट, ठोकरवाडी बॅकवॉटर्स आणि काही हिडन जेम्स. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे लोकेशन्स पुण्यापासून साधारणतः 70 किलोमीटर अंतरावरती आहेत. जेव्हा आपण ओल्ड मुंबई पुणे हायवे सोडून जांभूळवाडीसाठी राईट टर्न घेतो, निसर्गाची सुंदरता तेव्हापासूनच जाणवायला सुरू होते. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्यात बाईकवरून फिरताना असे सुंदर ट्रेल भेटणं म्हणजे स्वर्गाहून सुखच. या सुखाचा अनुभव घेत सुंदर अशी राईड करत होतो. सुंदर ट्रेल अनुभव होत होता. वाटेत असंख्य असे धबधबे दिसत होते आणि थांबण्याचा मोह आवरत नव्हता. शेवटी आम्ही एका धबधब्याच्या इथे थांबलोच. रस्त्यापासून थोड्या अंतरावरती एक सुंदर धबधबा दिसत होता, पण जवळ जाण्याचा मार्ग काही सापडत नव्हता. तर शेवटी आम्ही एक पाऊलवाट फॉलो केली आणि धबधब्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. काही वेळ चालल्यानंतर पाण्याच्या आवाजाचा जोर वाढला आणि आम्ही धबधब्याजवळ येऊन पोहोचलो. हाय कर हाय. नमस्कार. आज आपण एक्सप्लोअर केलं आहे अनएक्सप्लोर्ड वॉटरफॉल. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर खांडी रोडने जाताना लेफ्ट साईडला हा वॉटरफॉल दिसेल, बट तुम्हाला रोड दिसणार नाही. सो तुम्ही ते चढून झाडांमधून चढून या आणि एक्सप्लोअर करा हा ब्युटिफुल वॉटरफॉल. हे लोकेशन एक्सप्लोअर करून आम्ही निघालो पुढच्या दिशेने. वाटेत असंख्य धबधबे दिसत होते. प्रत्येक धबधब्याजवळ थांबण्याची इच्छा होत होती. नाही, तिथं बोगदे सारखे दिसतंय मध्ये. वरती जाता येत नाही का? अच्छा, जाता येत नाही का ते? म्हणजे आता इतर वेळी जाता येतं.
आम्ही येऊन पोचलो होतो ठोकरवाडी बॅकवॉटरच्या इथे. रिमझिम पाऊस चालूच होता आणि थोडीशी भूकही लागली होती, त्यामुळे इथेच कॅम्प लावायचा प्लॅन केला आणि थोडंसं खाऊया म्हटलं. पेटपूजा करून आम्ही खांडी पॉइंटकडे निघालो, पण या निसर्गात आम्ही हरवलो. मेंटली तर हरवलो होतोच, बट आता फिजिकलीही हरवलो. खांडी पॉइंट शोधण्यात आमचा बराचसा वेळ गेला. तोही कदाचित या धुक्यात हरवला होता. काही वेळानंतर शेवटी सापडलाच, आणि तिथेच मागे राहिलेले काही फ्रेंड सुद्धा सापडले, जीवात जीवात. लहानपणी यात्रेत किंवा मोठ्या शहरात हरवलं की भीती वाटायची, पण आयुष्यात पहिल्यांदाच हरवल्यानंतर एवढा आनंद झाला, कारण सोबतीला निसर्ग होता. मित्रांनो, आता मला कळत नाही आहे नक्की किती फुटेज ठेवू आणि किती फुटेज डिलीट करू. इथे बसल्यानंतर शाळेतल्या वनभोजनाची आठवण झाली. तेव्हा जसं डबे घेऊन जाऊन गोल करून बसून खायचो, तसंच आम्ही इथे जेवलो. जेवण करून आम्ही भेंडेवाडी वॉटरफॉलकडे निघालो आणि मोबाईलची बॅटरी ड्रेन झाली. सो हे काही फुटेज फ्रेंडच्या मोबाईलमधले आहे. तुम्ही देखील भेंडेवाडी आणि खंडी वॉटरफॉलला नक्की भेट द्या. खूप सुंदर गाव आहे.